ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाचे दर्शने। ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने। काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने। तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाचे दर्शने। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पांडुरंगाकरू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केली स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मदरधई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी। शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुबटा। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू रंगा। ये वो ये रंगा ये वो ये रंगा जवळी असे पापनाशे दर्शने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आवाज मला विकू नका दिलो
साधा आवाज दिला तरी चालेल, पण आवाज द्या, मी लांबून थोडं बोलतो असं. आपल्या ऐतिहासिक नगरी राशीन नगरी, या राशीन नगरीतील आपल्या राशींची विशेष ओळख आदिमाया शक्ती जगदंबा हिच्या वास्तव्याने, चिरकाल वास्तव्याने पवित्र पावन झालेला आपला हा राशीन परिसर, आणि तसंच जगदंबा मातेच्याही अगोदर आपण जिथं आता कीर्तन महोत्सव करतो आहोत, असा हा भगवान श्री काळ भैरवनाथ मठ. मगाशी इथली जी कोणी सेवेकरी मंडळी आहेत त्यांनी थोडंसं सांगितलं, महाराज जगदंबेच्या काय ते नवरात्र उत्सवात घटस्थापने दिवशी तिकडे घट बसला जातो, पण इथला घट अमावस्ये दिवशी एक दिवस अगोदर घटस्थापना होते. मगाशी सांगितलं तिथले सेवेकरी मंडळींनी. आणि जगदंबा मातेच्या म्हणजे आगमनाच्या अगोदर काहीतरी 2000 वर्षापूर्वी पासूनचा असा काहीतरी या मठाचा जुनाट इतिहास आहे. सर्वसाधारणपणे कलियुग सुरू होऊन पांडव निजधामाला जाऊन 5000 वर्ष झाली, 5000 पेक्षा जास्त झाली साधारणपणे. 5100 तुम्ही बरं ध्यानात ठेवलं. या माणसं अभ्यासू असावी, चिकित्सक असावी, चांगलं आहे. 5100 वर्ष झाली पांडव निजधामाला गेले. शालिवान शक सुरू झालं. तिथून पुढं प्रतिष्ठान क्षेत्र हे न्यायपीठ झालं. प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठण. तिथं भोज राजा, शालिवाहन राजा अशी मंडळी होऊन गेली. त्याच्यानंतर धर्मकार्य करीत असताना अनेक प्रकारे साधू महात्मे या महाराष्ट्र भूमीत, या भारत भूमीमध्ये आणि निर्माण झाले. त्याच्यामध्ये आपल्या वैदिकतेची परंपरा धुळीस मिळत असताना, आपली ही हिंदू धर्माची परंपरा धुळीस मिळत असताना, त्याही काळात कलियुगाचा प्रभाव अधर्म, पाप, अनाचार, अत्याचार इत्यादिकाचा असताना सुद्धा ज्यांच्यामुळं आपली ही वैदिक सनातनता टिकून राहिली आणि आपल्याला आज अभ्यासाला मिळाली, ते सनातनीय वैदिक आर्य समाज होऊन गेला. आर्य समाज. मला वाटते आत्ताच्या मुलांना आहे आर्यांचा अभ्यास आहे की नाही कोणा ठाऊक. आता शालेय पुस्तकांमध्ये तुम्हाला होता का आर्य धर्माचे होता ना? तुम्हाला होता नक्की का? आमच्या वेळेला होता म्हणून म्हणतोय. आमच्या वेळेला होता, आम्हाला त्याचं शिकवलं जायचं. हे आर्यपंथीय भगवान शिवशंकराच्या अनुग्रहाने किंवा भगवान शिवशंकराची साधना, आराधना, उपासना, त्या संबंधाने व्रतवैकल्य इत्यादी साधनं करण्यामध्ये श्रेष्ठ होते. मी कलियुगाचा प्रारंभ सांगतोय, कलियुगाच्या प्रारंभिक काळात. आणि मग त्यांनी आपल्या वैदिक हिंदू धर्माची सनातनता म्हणजे त्याला काय म्हणायचं, शिरस्ता, म्हणजे आताच्या भाषेत कलम घालून दिली की कोणत्या वर्णाश्रमातल्या लोकांनी काय करायचं, कोणता वर्णाश्रम काय केलं पाहिजे, त्या क्षत्रियांनी काय करायचं, क्षुद्रांनी काय करायचं, वैश्यांनी काय करायचं, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र आणि ब्राह्मणांनी काय करायचं, याची सगळी सनातनता त्या आर्य समाजातल्या जे कोणी हिमालयातून आपल्या पूर्व दिशेकडून जे आले, कोणी हिमालयातून आले, अनेक वर्ष साधना करीत भागाभागांमध्ये विस्तारले. अशी सनातनता जपणारे
ते आर्य लोक, आणि तेव्हापासून चालत आलेला हा हिंदू धर्मियांचा जो काही संस्कार आहे, जी काही वैदिकता आहे, ती आज मितीपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणी टिकून आहे. त्याच्यातले आणि मनुस्मृती वगैरे, पातंजल शास्त्र, आणि 18 पुराणं, त्यामध्ये आणखीन उत्तर मीमांसाकार, पूर्व मीमांसाकार, हे सगळ्यांचा विचार आहे त्याच्यात. त्यांनी भारतभर सर्व काही पूर्वेतच राहिले, काही दक्षिणेत गेले, काही उत्तरेत, काही पश्चिमेत गेले. तर हे का सांगायचे, तर आता आपण जे काही संप्रदायाचे दिवस अनुभवतोय, आपला हा जो वारकरी संप्रदाय असेल, नाहीतर अखंड या हिंदुस्थानामध्ये जी काही भक्तीची परंपरा चालते, त्यामध्ये प्रामुख्याने शक्तीची उपासना करणारे शाक्त, बरोबर ना, शक्तीची उपासना करणारे शाक्त, विष्णूची उपासना करणारे वैष्णव, शिवाची उपासना करणारे शैव, आणि पुढे एक राहिलं ना गणपतीची उपासना करणारे गाणपत्य इत्यादी जे आहेत, ते कोणी कोणत्याचा म्हणजे गाणपत्य कोणी बनले, कोणी कसे बनले, कोणी शाक्त बनले, कोणी शैव बनले, त्याच्यामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. मला इतकं लांब जायचं नाही, फक्त आपल्याला आपले जे काही आपण इथं जे काळभैरवनाथ मठामध्ये ज्यांच्या संयोगाने आपण हा सप्ताह करतात, थोडंसं त्यांच्याबद्दल यांनी मला, आपल्या इथले जे महाराज आहेत त्यांनी थोडंसं सांगायला, म्हणजे थोडंसं हे लोकांना कळू द्या म्हणून थोडंसं मला जे काही अभ्यासाला आलं तेवढं मी तुम्हाला सांगतो. विठ्ठल आणि मग हे या हिंदुस्थानामध्ये अनेक ठिकाणी विस्तारित झाले. मग शैव असतील, गाणपत्य असतील, वैष्णव असतील, अनेक शाक्त असतील, यांनी त्या ठिकाणाहून आणि उपासना, साधना, वैदिकता, सनातनता टिकावी याच्यासाठी अनेक ठिकाणी प्रस्थापित झाले. आणि प्रस्थापित होत असताना दक्षिणेकडे शैव संप्रदाय जास्त आणि आहे. दक्षिणेतली लोक भगवान शिवशंकराची आराधना जास्त करणारे आहेत. शिवाय तसंच आदिमाया शक्ती कालिका हे शाक्त उपासना करणारे आहेत. शाक्त असलो किंवा शैव असलं, कोण आहे मला म्हणायला लागू नाही पडत, असो शैव काय शाक्त काय दोन्ही एकच, कारण शिव आणि शक्ती हे एकच अंग आहेत, दोन्ही अंग नाहीत. पण उपासनेसाठी प्रत्येकाला वाटून दिलेले हे भाग आहेत. उपासना घडावी, लोकांच्यात मध्ये भक्ती, साधना, उपासना वाढीस लागावी म्हणून वेगवेगळ्या अंगाने चारीही गाणपत्य असो, वैष्णव असो, शैव असो किंवा शाक्त असो, चारीही मिळून जरी साधना केली, ती तरी साधना कोणाला पोचणार? परब्रह्माला, एका परमात्म्यालाच पोहोचणार ना. पण सगळ्यांना एक साधना शक्य होत नाही. जसं की एखाद्या गावाला जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एकच वाट असते, पण त्या मुख्य रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते जसे असतात. जसं आपल्या इथं राशीनमध्ये येण्यासाठी खालून कर्जतकडून येता येतं, वरून भिगवण बारामतीकडून येता येतं, करमाळ्याकडून सुद्धा येता येतं, इकडून नगरकडूनही, श्रीगोंदा इकडूनही येता येते. हे जसं अनेक रस्ते आहेत जिथं मुक्कामाला पोचायचं येतं, तसं परमात्म्याच्या स्वरूपापर्यंतच भक्तीची किंवा आराधना, साधना, योग साधना अनेक ही साधना अनेक असली तरी परमतत्वाला जाण्यासाठी किंवा परब्रह्म स्वरूप होण्यासाठीच
हे सगळे अनेक अनेक पंथ आहेत. त्या पंथातील दक्षिणेकडून चालत आलेला शैव पंथ आहे. आता हा शैव पंथ म्हणजे भगवान शिवाची आराधना. शैव पंथातले आणि काही शृंगेरी पीठाचे अधिपती, शृंगेरी पीठाचे अधिपती गजकंथडीनाथ. गजकंथडीनाथ मग असे गजकंथडीनाथांपासून पुढं ही परंपरा आद्यगुरु शंकराचार्य वगैरे यांच्यात पुन्हा विस्तारलेली आहे. त्याच्यामध्ये श्रेष्ठ असे कलियुगाच्या प्रारंभिक लोकांना भक्ती घडावी, साधना करावी म्हणून भगवान परमात्म्याचे अंशभूत असणारे नवही नारायण, त्याच्यात पिप्पलायन मुनी, चमस ऋषी, पिप्पलायन ऋषी, अग्निहोत्री, आविर्होत्री इत्यादी नवही नारायणांचा समावेश आलेला. त्या नवही नारायणांपैकी भगवान विष्णूचे काही अवतार आहेत आणि भगवान शिवाचे काही अवतार आहेत. येते का पहा लक्षात? तुमच्या लक्षात आलं तर फार बरं होईल. हे नवही नाथ, हे नवही म्हणून नवनाथ तेच नवनारायणांचे अवतार आहेत. चमस ऋषी, आविर्होत्री, आणखीन अग्निहोत्री, पिप्पलाद इत्यादी ऋषी हे सगळे जे नवनारायणांचे अवतार पुढं नवनाथ यांनी ओळखू आले. त्याच्यातील भगवान आदिगुरु शंकरांपासून चालत आलेला हा शिष्य संप्रदाय ज्ञानोबा त्याचंही वर्णन करतात. कारण सगळे संत महात्मे आपल्या शिष्य परंपरेतील किंवा आपल्या संप्रदाय परंपरेतील आध्वर्यू जर मानत असतील तर ते दुसरे तिसरे कुणी नाही. भगवान आदिगुरु आदिनाथ, भगवान शंकर म्हणजे त्रिशूळ डमरूधारी आहे तेच आहे. पण ज्यांनी ही संप्रदाय परंपरा आपल्यापर्यंत आणून दिली आणि ज्यांनी हे दिव्य ज्ञान क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे आपलं ज्ञान आहे भक्तीचं संप्रदायाचं, भगवान आदिनाथ शंकर म्हणजे असा तसा नाही, 5 मुखाचे भगवान शंकर, 5 मुखाचे, पंचमुखाचा भगवान शंकर. आपण जी भगवान शंकराची मूर्ती पाहतो मध्ये आहे श्री शिव, इथं सगळेच आहेत बघा, सगळेच आहेत. मग बघा भगवान ब्रह्मजींपासून, भगवान विष्णूजीपासून, भगवान आदिमाया शक्ती पार्वती, परमात्मा परमज्योतीपासून कोणी आहेत? आदिनाथ. बघा आदिनाथ कोणी? तेच परमज्योत म्हणजे भगवान शिवजी. 5 मुखाचे शंकर, 5 मुखाचे. आता इथं नाही येते, आमच्या गुरुजींच्या घरी फोटो आहे. आमचे गुरुजी हरिभक्तीपरायण सद्गुरुनाथ नारायण बाबा महाराज पवार धुमाळवाडी त्यांच्याकडे आहे. तो जुनाट फोटो आहे, 5 मुख आहे. आणि असं आता आपण ही शंकराची मूर्ती पाहतो ती 2 भुजा असलेल्या, 2 भुजा, 2च भुजा असतात मूर्ती. आता इथं बघा 2 भुजा आहेत, पण भगवान आदिगुरु शंकर त्यांना 4 हात आहेत. कुठंतरी बघायला मिळतं बघा, हे आता दुर्मिळ झाले तसं. चला असो, मला मुद्दा काय सांगायचे, असे आदिनाथ भगवान शिवशंकर पंचमुखाचे ज्यांनी या वैदिकतेची सनातनतेचा उपदेश आदिमाया शक्ती पार्वती मातेला केला. आणि तोच पार्वती मातेनं श्रवण करीत असताना हुंकार देणं बंद पडलं. वस्तुतः हे ज्ञान एकानेच एकाला सांगण्याचा हा प्रघात आदिगुरु शंकरांपासून आहे. ज्ञानोबारायांनी ही परंपरा मोडून काढली. म्हणूनच ज्ञानोबारायांनी या संप्रदायाचा विस्तार सर्वत्र केला, हे म्हणायला काय हरकत नाही ना. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला दो आमुते. ज्ञानोबाराय सांगतात आदिगुरु शंकरा, आदिगुरु भगवान भोलेनाथांनी ही परंपरा फक्त आणि जे काही ज्ञान आहे ते सगळं ज्ञान पार्वती मातेला सांगले.
पण कुठं? एकांतात. एकांतात क्षीरसिंधूच्या परिसरात एकांतात सांगितलं. आणि एकांतात सांगत असताना निद्रा लागली. स्त्री स्वभाव चंचल असल्यामुळं आणि स्त्री मुळातच पारतंत्र्य असल्यामुळं, शिवाय स्त्री मायेचं अंग असल्यामुळं स्त्री स्वभावाप्रमाणे कालांतराने झोप लागली आणि हुंकार येणं बंद पडलं. आणि शिवजी ध्यान स्वरूप ध्यानमग्न होऊन जे काही ज्ञान सांगत होते ते ज्ञान अवलोकन करीत असताना भगवान विष्णूजी मत्स्याच्या पोटात राहून श्रवण करू लागले आणि हुंकार देत राहिले. हुंकाराचा ध्वनी वेगळा येतो हे भगवान शिवजींनी पाहिलं. आता भगवान विष्णू म्हणजे परात्पर पुरुष, आता त्यांचा हुंकाराचा ध्वनी तो काही स्त्रीसारखा येणार आहे का? हुंकार कोण देतं? पाहिलं तर पार्वती आईसाहेब झोपलेले आहेत, निद्रिस्त आहेत. आणि हुंकार कोण देतं? पाहिलं तर एक जळात एक मासा आहे. तो मासा आणखी या ऐकतोय. यांनी पाहिलं हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, आपलं आराध्य दैवत भगवान विष्णूच यांच्या पोटात ऐकतात. पण असं चोरून ऐकणं बरं नाही. चोरून ऐकणं बरं नाही. हे अस्खलित ज्ञान आहे, हे तेजपुंज ज्ञान आहे, हे सनातनतेचं ज्ञान आहे. असं ऐकून जमणार नाही. मग त्याच्यासाठी संप्रदाय पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी अनुग्रह पाहिजे. अनुग्रह जर अनुग्रह असेल तर हे सिद्धीला जातं, अनुग्रह नसेल तर सिद्धीला जाणार नाही. म्हणून भगवान विष्णूंनी ऐकलेलं हे ज्ञान व्यर्थ जाऊ नये, त्याची सिद्धी व्हावी म्हणून भगवान शिवजींनी आपला त्रिशूळ काढला, त्रिशूळ उचलला आणि मत्स्याला मारला. पण तो मत्स्याच्या कल्ल्याला जाऊन छिद्र पडलं, कल्ल्याला त्या इजा झाली, मासाच्या कल्ल्याला इजा झाली. पुढं तो मासा कोळ्यानी पकडला, त्या कोळ्यानी तो मासा फाडून त्याच्यातून भगवान विष्णूचा मत्स्येंद्रनाथ असा म्हणून नावाने प्रसिद्ध झाले. आणि तोच मत्स्येंद्रनाथांचा आणि बालपणापासून त्या कोळ्यांनी वगैरे सांभाळ केलेला आहे. पुढं त्यांनी तो संप्रदाय वाढवला. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना एका बिचारीने म्हणजे मिळालेली विभूती त्या उकरण्यात टाकली. भगवान शिवजीच्या स्वरूपात आणि गोरक्षनाथ त्या उकरण्यातूनच जन्माला आले. बरोबर ना? बरोबर आहे का? ते भस्म दिलेलं मूळ व्हावं म्हणून, पण तिनं ते भस्म ते टाकून दिलं उकरण्यात. भगवान गोरक्षनाथजी त्या आणि याच्यातून काय त्या उकरण्यातून त्यांचं आणि जन्म सांगितलेला आहे. आपण नवनाथ ग्रंथ वाचलेला आहे. मला विस्तार सांगावा असं वाटत नाही. आपण सर्वजण श्रुत आहात, प्रतिवर्षी कीर्तन महोत्सव करता आहात. हे का सांगायचे? तर ही नाथ संप्रदाय परंपरा आपण ज्यांच्यामुळं आता भजन कीर्तन नामस्मरण हे जे करतोय ना ते त्यांच्यामुळे. खरं तर आपल्या सगळ्यांना ही नाथ संप्रदाय परंपरा. एक सांगू, एकनाथ महाराज सांगतात, हे नाथ परंपरा, ही वैष्णव परंपरा, ही वारकरी परंपरा, सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव परंपरा जर कोण असेल, याचे भोगते किंवा याचे करते असेल तर भगवान शिवजी आदिनाथ. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव.
भगवान शिवजीच खरे वैष्णव आहे. मग तदनंतर आणि विभाग पडलेले आहेत. चला पुढं मग संप्रदायामध्येही सुलभता येण्यासाठी वस्तुता ही जी आपली संप्रदायाची साधना आहे ना ती सुलभ नाही. अतिशय सोपं. वाताकर्षण करणे, शरीर हलकं बनवणे, आणखीन सोहमसिद्धी करणे. आता हे सगळं सांगायला जरा अवघडच पडेल. सोहमसिद्धीचे काय 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 प्रकार आहेत. भगवान शिवजींनी पार्वती मातेला सांगितलेले हे ज्ञान आहे. काय प्रकार आहे तो हे सांगू. ही साधना फार मोठी आहे. म्हणून तर आपल्या या मठाचे मठाधिपती श्रीमंत निर्मळनाथजी निर्भयनाथजी महाराज आणि योगी 108 ब्रह्मलीन बैजनाथजी महाराज यांची 15वी पुण्यतिथी ना, बरोबर ना. इथं लिहिलंय 15व्या पुण्यतिथीच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने असणारा हा आणि आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि आता त्यांच्या इथं आपल्या या गोरक्षनाथांच्या मठाचं म्हणजे मंदिराचं बैजनाथ बाबा समाधीच्या मंदिराचं काम आणखीन चालू आहे. सगळ्यांना एक विनंती आहे की या अशा साधू महात्म्यांच्या समाधीने साधू महात्म्यांच्या चिरकाल वास्तव्याने पुनीत झालेला आपला हा परिसर. इथं ज्या साधू महात्म्यांच्या वास्तव्याच्या ज्या काही लहरी आहेत, जी काही शक्ती प्रदान करणारी कंपन आहे, त्या खरं तर मी येताना अभंग दुसरा निवडला होता, पण इथं आल्यानंतर आणि पत्रिका हे सगळं बघितल्यानंतर पुन्हा म्हटलं आपण हे चिंतन सांगणं थोडंसं चुकीचं आहे, म्हणून हा चिंतनासाठी अभंग निवडला. काय ठल विठ्ठल म्हणून हे काय सांगायचे, जे वाताकर्षण सिद्धी सोहम सिद्धी हे जे आहे ते वारकरी संप्रदायात पहिल्यापासून होतं, पण आता लोकांना ते थोडंसं जड वाटून तशी साधना ही अवघड आहे. वारकरी संप्रदायाची ही जी संप्रदायाची साधना अतिशय अवघड आहे. भगवान मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी जालंधरनाथ पुढे ही सगळे नवनाथ मंडळी यांना ही प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये अनेक पुढं मग आपण इथं वाचता आहात, चौरंगीनाथ असतील, उदयनाथ असतील, सत्यनाथ असतील, मच्छिंद्रनाथ असतील, पुन्हा आणखीन दुसरे मीननाथ, पुढं आणखीन काय गोपीनाथ, गहिनीनाथ, आणखीन रेवणनाथ. तसं आम्हाला आता रेवणनाथांच्या पासूनचा अनुग्रह आमच्याकडे येतो. भगवान आदिगुरु शंकरांच्या नंतर मच्छिंद्रनाथांच्या नंतर गोरक्षनाथांच्या नंतर जालंधरनाथांचे शिष्य रेवणनाथ. नाथ संप्रदायाचे अनेक शिष्य झाले हो. अनेक मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांचे शिष्य अनेक झाले. पुढं जालंधरनाथ, पुढं काय ते गोपीचंद राजाची आई मैनावती, बरोबर ना, मैनावती, गोपीचंद राजाची आई मैनावती. त्याच गोपीचंद राजाला जालंधरनाथांचा उपदेश आणि जालंधरनाथांनी त्याला सनात केलं, तेच गोपीनाथ असे होऊन गेले. पुढं आणखीन भर्तरीनाथ वगैरे आहेत. राजा भर्तरीला सुद्धा उपदेश झाला आणि त्या भर्तरी राजाचा उज्जैनी नगरातील भर्तरीनाथ म्हणून झाले. तसेच जालंधरांपासून अजून एक उपदेश झाला, ते दक्षिणेत असणारे रेवण सिद्ध म्हणून त्यांचं रेवण असं नाव आहे, त्यांना रेवणनाथ म्हणतात. रेवणनाथांच्या नंतर गुरुलिंग जंगमांच्या नंतर पुढं उमदीकरांच्या नंतर भाऊसाहेब महाराज, काळसिद्धेश्वर महाराज, सिद्धनाथ
सिद्धरामेश्वर महाराज, त्याच्यानंतर भोसेकर दादा, नाही धोंडोपंत दादा भोसेकर, असे असे आणि परंपरा पुढं. तिथून आमचे गुरुजी शंकरजी महाराज रसाळ वगैरे अशी अशी परंपरा लागत गेली. मला काय सांगायचे, ही जी परंपरा आहे ना ही अवघड आहे. तसे हे ध्यान योग, हठयोग, राजयोग हे अवघड आहे हो. ध्यान योग म्हणजे काय, आपलं शरीर वाताकर्षण करून हलकं बनवणं. आणि काही बघा आपण कुंभमेळ्यात बघितले असतील साधू, रामकृष्ण महाराज लहवीतकरांनी एकदा सांगितलं होतं. आणि आत्ताचे द्वाराचार्य महंत शृंगेरी पीठाची दीक्षा असलेले अमृतनाथजी महाराज जोशी, अमृतनाथ महाराज जोशी बाबा गेल्या वर्षी पनवेल जवळ त्यांच्याशी 5 दिवस मला आणि 7 करण्यासाठी म्हणून तिथं होतो. 5 दिवस 7 करण्या. तर त्यांनी हे जे ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आत्मरूप असणारा गणेश, आत्मरूप असणारं ओमकार आणि आत्मरूप असणारं आद्य. आद्य आद्य म्हणजे प्रमुख. प्रमुख उपदेश काय आहे हे सांगण्यासाठी फक्त एवढंच, ओम नमोजी आद्य एवढंच. हे आद्य सांगण्यासाठी 5 दिवस आणि 3 तास कथा चालायची. 3 तास. त्या 3 तास कथेमध्ये त्यांनी बरंचसं काही असं सांगितलं, बरंचसं काही. ही साधना सोपी नाही. किती सोपी नाही तेही सांगतो. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी 72,000 नाड्या आहेत. तुम्ही ऐकताय का? प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला हे जे माणसाचं शरीर आहे याच्यात 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यांमध्ये काही प्राणवाहक नाड्या आहेत. त्या नाड्या नावं सांगतो मी, काय अनुभवलेल्या नाहीत. नावं सांगतो. हस्ती, जिव्हा, गांधारी, पुषा, अलंबुषा, यशस्विनी, कुद्दूह, तुर्यगा, पद्मिनी. त्याच्यातल्या अजून प्रमुख असलेल्या 3 इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी या प्रमुख नाड्या. मी जवळजवळ तुम्हाला 10 नाड्या सांगितल्या असतील, तेवढ्याच पाठ करून आलोय. 10 नाड्या आहेत. 3.5 हाताचं शरीर आहे, पण याच्यात कोणत्या नाडीवर कोणता देव राहतो याचं सुद्धा गणित आहे. म्हणून तर या शरीराला देह मंत्र्याचे मंदिर म्हटलं जातं ना. देवाचे मंदिर, देह राक्षसाचे मंदिर असंच आहे ना. अरे बाबा, हे माणसाचं शरीर देवाचं मंदिर आहे. कमरेपासून वर इथपर्यंत 6 चक्र राहतात. सगळ्यात खाली जननेंद्रियाच्या खाली गुदस्थानाच्या वर 4 बोटाची शिवण आहे. तिथं मूलाधार चक्र राहतं. तिथली अक्षर आहेत अहम क्ष, अहम क्ष अशी अक्षर आहेत तिथली. तिथली मूलाधार चक्रावर कुंडलिनी, कुंडलिनी ज्या तिथं वास्तव्य करते मूलाधार चक्रानंतर मूलाधार, नंतर वरती स्वादिष्ठान, स्वादिष्ठानानंतर मणिपूर, मणिपुराच्या नंतर विशुद्ध चक्राच्या नंतर आज्ञाचक्र येते का बघा लक्षात. 6 चक्र आहेत. सहस्त्रदळ चक्र वरती आहे. सगळ्यात 6 चक्र आहेत. या 6 चक्राची देवदेवता भिन्न भिन्न प्रकारची आहे. आणि जी कुंडलिनी शक्ती आधार शक्तीची आहे, अंकी पडियेशी निजे. ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबरायांचा 6वा अध्याय वाचा. 6वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग नाम 6वा अध्याय वाचा, मग लक्षात येईल. म्हणून आहे ना, जरी गायक असला आणि जरी कीर्तनकार असला, जरी पकवाजी असला, तरी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरायचं नाही. मामासाहेब दांडेकर म्हणायचे, गळ्यात माळ आहे, ज्ञानेश्वरी वाचत नाही,
गाता वाचत नाही, मग तो जर मेला तर त्याला वारकरी मेला म्हणायचं नाही, मग जनावर मेलं म्हणायचं. हे माझे शब्द नाहीत, मामासाहेबांचे शब्द वक्ते बाबांनी ऐकलेले आणि वक्ते बाबाचे आम्ही ऐकले. म्हणून हे ग्रंथ वाचायचे बाबा, आणि माणूस असेल त्यानं वाचायचे. तुम्ही कोण आहे सा? माणूसच आहेत ना, वाचले पाहिजे. वाचलं तर सगळं मिळतं. काय सांगायचे? आपल्या 6 चक्राची भेदन करणारी कुंडलिनी शक्ती पाठीच्या कणात मेरुदंड पर्वताशी राहते. माणसाच्या मणक्यात 84 घर आहेत. 84 घर आहेत. तुमची कशी इच्छा असली तर मोजून बघा, पण त्याच्यासाठी माणूस मारावा लागेल. नाही तर जिथं माणसं पुरतात तिथं जाऊन तिथली हाडकं गोळा करावी लागते. काय सांगायचे? ही 84 घर आहेत आणि पाठीच्या कण्यातून जी वाहते ती सुषुम्ना नाडी आहे. आता या इडा नाडी आणि पिंगला नाडी यांची नावं वेगळी वेगळी सांगतो. इडा नाडीला चंद्र नाडी म्हणतात आणि पिंगला नाडीला सूर्य नाडी म्हणतात. आणि पाठीच्या कण्यातून ब्रह्मरंध्रापर्यंत, इथं टाळू आहे ना, टाळू भरली का नाही तुमची कोणी? असं टाळू, या टाळूपर्यंत सुषुम्ना नाडी वाहते. सुषुम्ना नाडी, तिला मध्य नाडी असं म्हटलेलं आहे. अजूनही नावं सांगतो. अजूनही इडा नाडी जी वाहते तिला गंगा म्हणतात आणि पिंगला नाडी वाहते तिला गंगा यमुना म्हणतात आणि जी सुप्त वाहते तिला सरस्वती म्हणतात. गंगा यमुना सरस्वती आपल्यातच आहेत. भगवान शिवशंकर ब्रह्मरंध्रात राहतात, ते आपल्यातच आहेत. परमात्मा ज्योती स्वरूप राहणारा परमात्मा तिथं बघा, तिथं कुठं आहे बघा, ज्योती. ज्योती भुरकुटी स्थानामध्ये राहते. भुरकुटी स्थानात चंद्रामृत सुद्धा आपल्या इथं राहतं चंद्रामृत. आणि 17वी जीवनकळा, ती 17वी जीवनकळा आपल्या घशात राहते. बाटली वाटताना बघत जा जरा, पाण्याची 17वी जीवनकळा म्हणजे आपल्याला 2 जिभा आहेत. 2 जिभा. जिनं रसस्वाद घेतो ती जिभा वेगळी आहे आणि जिनं चंद्रामृताचं सेवन करतो ती जिव्हा वेगळी आहे. आपल्या भाषेत तिला पडजीभ म्हणतात. पडजीभ म्हणतात. आणि ही पडजीभ साधकाच्या ठिकाणचे चंद्रामृत ती पोटात घालवते. म्हणून ही साधना सोपी नाही. मी आपल्याला नाड्या सांगितल्या, त्या नाडीची देवता भिन्न भिन्न आहे. मग या नाड्यांना आणि त्या देवतेंना प्रसन्न करायचं असेल तर हठयोग सांगितलेला आहे. हठयोग. त्याच्यात खेचरी मुद्रा, चाचरी मुद्रा, जळचरी मुद्रा, भूचरी मुद्रा असं सांगितलेलं आहे. त्याच्यात काय मत्स्य मार्ग, पिपिलिका मार्ग, विहंगम मार्ग इत्यादी सांगितलेले आहेत. इत्यादी. म्हणून भगवान आदिगुरु दत्तात्रय विहंगम मार्गाने कुठेही जाऊ शकत होते. भोजन करायला गाणगापुरात, झोपायला गिरनार पर्वतात. हे काय, हे योगी आहे. ते योगी हठयोगाने काय करायचं सांगू का? सांगू? जरा भजन करा. ठला मी माझ्या पदरचं नाही सांगणार, ज्ञानेश्वरीच्या आधारे सांगतो. हठयोगी ते सिद्ध पुरुष कसं मिळवतात हे ज्ञान, कसे आपली आणि साधना करतात, कसे श्रेष्ठ बनतात आणि विश्वात काय पाहतात, इथपर्यंत पोचायचं सांगा. आपल्या अंगात असणाऱ्या ह्या सगळ्या धमन्या, सगळ्या नाड्या ज्या मगाशी सांगितल्या त्या, आपण श्वास किती वेळा घेतो सांगा? श्वास किती वेळा घेतो?
21,600 वेळेला श्वास घेतो आणि तो श्वास आपल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करणारा असतो. या श्वासाचं नियमन ही नाथ मंडळी करतात. श्वासावर नाथ नियमन करतात. ही नाथ मंडळी नियमन करतात. त्याच्यात श्वास किती बाजूनी चालतो सांगा. श्वास घेण्यासाठी आपल्याला नाक एकच आहे, पण छिद्र 2 आहेत. आता त्याच्यातलं सांगतो. जी इडा नाडी म्हणतो, इडा नाडी म्हणजे गंगा. ही गंगा नदी डाव्या बाजूची आहे म्हणून डाव्या नाकपुडीनेही श्वास चालतो. गंगा यमुना नदी ही उजव्या बाजूची आहे म्हणून तो उजव्या नाकपुडीनेही श्वास चालतो. आणि दोन्हीही नाकपुड्या जिथं चालतात, दोन्हीही श्वास जिथं चालतो तिथं परमात्मा शिवाची आराधना असते. आणि दोन्हीही नाड्या बंद होतात, श्वास चालायचा बंद होतो. त्यावेळेला मूर्धनी आकाशात एकरूप होणारी, ब्रह्मरंध्रात एकरूप होणारी कुंडलिनी नाडी, सुषुम्ना नाडी ती श्वास चालवते. येते का बघा खोपडीत? आलं तर फार बरं होईल. आपण श्वास 21,600 वेळेला घेतो. पतंजली मुनी सांगतात, पतंजलीच्या मताप्रमाणे 21,600 वेळेला मनुष्य श्वास घेतो. माणसाचं सांगतोय, मनुष्य श्वास घेतो. त्याच्यातही महेश दादा त्याच्यात अजून सांगतो, त्याच्यामध्ये 21,600 वेळेला श्वास सामान्य घेतो. पण मृदंग वाजवत असेल, गायन करत असेल, किंवा कामविषय सेवन करत असेल, किंवा व्यायाम करत असेल, तर त्यावेळेला श्वास तर त्याच्यापेक्षा 3 पटीनं जास्त चालतो. 3 पटीनं जास्त चालतो. सामान्य श्वास साधारणपणे 4 पळे चालतो. 4 पळे म्हणजे किती? 4 पळे म्हणजे 2.5 सेकंद. अडीच सेकंद एक श्वास चालतो. आत जाऊन बाहेर येण्याला 4 पळ 2.5 सेकंद. 2.5 सेकंदात एक सामान्य श्वास. पण तोच जर श्वास पखवाज वाजवत असेल, गायन करत असेल, किंवा व्यायाम करत असेल, किंवा कामादी विषयाचं हे त्याच्यात आलंय म्हणून सांगतोय, कामादी विषयाचं सेवन करत असेल आणि त्यात जर असं हे करत असेल तर त्याचा श्वास त्याच्यापेक्षा 3 पटीनं जास्त चालतो. मग त्यावेळेला जे काही जो काही दिवसाचा धर्म असेल, कोणता, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, त्या तिसऱ्या पहराची किंवा चौथ्या पहराची किंवा त्या प्रहराची जी इष्ट देवता आहे, ती इष्ट देवता आपल्या श्वासाद्वारा त्या नाडीवर विराजमान होते आणि प्रसन्न राहते. येते का बघा? लक्षात आलं तर फार बरं होईल. मला वाटतं हे तुमच्या डोक्यात येत नाही. हे तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. किती वाजतील मला सांगता येत नाही. भूक लागल्यावर तुम्ही निघून जा. आता ऐका, हे का सांगितलं मी तुम्हाला? आपण श्वास जो घेतो त्या श्वासाचा ध्वनी काय आहे सांगा? त्या श्वासाचा ध्वनी सांगता येत नाही. पण सद्गुरुनाथांनी अनुग्रह केला, सद्गुरुनाथांनी अनुग्रह दिला, बोध संपन्न बनवलं की त्याला आपल्याला श्वासाची गतीही कळते आणि श्वासाचा ध्वनीही कळतो. मी तुम्हाला फक्त सांगून जातो श्वासाचा ध्वनी काय आहे. आत जातो जो श्वास आपण आत घेतो एका नाडीने किंवा दोन्ही नाड्याने, जो श्वास आत जातो त्यावेळेला त्याचा सकार ध्वनी होतो. सकार असा ध्वनी होतो. आणि बाहेर उच्छ्वासा वाटे जातो त्यावेळेला त्याचा हकार ध्वनी होतो. आणि हे दोन्हीही ध्वनी, सकार आणि हकार, हे दोन्हीही ध्वनी एकत्र झाले की या दोन्हीही ध्वनींचा
जो आवाज होतो त्याला सोहम असा शब्द आहे. सोहम मंत्रे अर्पिती दीक्षित जैसे ज्ञानोबराय सांगतात. किंवा आणि येरते ही पांडवा अरुढोनी सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षराची. येते ना मला, चुकलं तर सांगितलं. सोहम भाव त्याला म्हणतात. आणि ते सोहम आपण पहा, आपण तुकोबारा यांच्या आणि आंधळा पांगळ्यामध्ये हे म्हणतो, ऊर्ध्वमुखे आळविला. पुढं सोहम शब्दाचा नाद जर आंधळे पांगळे म्हणत असाल तर पहा, आठवलं तर, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊनी आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवेला बेत. हे जे सोहम स्वरूप आहे तेच आपलं मुख्य स्वरूप आहे. पण हे सोहम तत्व प्राप्त करण्यासाठी निशिदिनी 21,600 वेळेला निशिदिनी त्या श्वासाचं तंत्र लक्षात राहिलं पाहिजे. श्वासाचं तंत्र लक्षात राहिलं पाहिजे. मग श्वास जसा चालत असेल, आता सांगतो महेश दादा, उघड सांगतो, उघड ठला विठ्ठला. एक सांगू का, आता आपलं संप्रदायात गायन करायचं असेल, संप्रदायातलं तमाशातलं नव, संप्रदायात गायन करायचं असेल, भजन करायचं असेल तर यमुना जागृत ठेवायची. नाही आलं लक्षात? उजव्या बाजूची, उजवा स्वर चालला पाहिजे, गायन चांगलं होणार. आणि कीर्तन करायचं असेल तर गायनाच्या वेळी उजवा स्वर, आणि भाषण करायचं असेल तर चंद्रस्वर म्हणजे डावा स्वर पाहिजे. प्रवास करायचा असेल तर उजवा स्वर पाहिजे. कोर्टात केस लढायची असेल तर उजवा स्वर पाहिजे. एखाद्याला जोडायचं असेल आपली घरची सोडून, तुम्हाला काय वाटतं, हाणायचंच असेल एखाद्याला, उजवा स्वर पाहिजे असं आहे. आणि व्यवहार करायचा असेल तर डावा स्वर पाहिजे. डावा स्वर आदिमाया शक्ती आहे आणि उजवा स्वर भगवान शिवशंकर आहे. हे ज्ञान पाहिजे. आणि हे करीत असताना आपण त्या मंत्राचं पुरस्चरण केलं पाहिजे. आणि पुरस्चरण करण्यासाठी आपल्याला अशा महात्म्याचा, सद्गुरूचा बोध पाहिजे. आणि बोध मिळवण्यासाठी आपण सतत टाकलेली पाहिजे. काय पाहिजे? अरे नरसाळ्या असा तसा बोध असतो काय? त्याच्यासाठी आपण शुचिरभूत असलं पाहिजे, साधना निष्ठ असलं पाहिजे आणि देवाच्या भक्तीत निरत असलं पाहिजे. जर नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून ही साधना अतिशय फार अवघड आहे, फार अवघड. प्रत्येक क्षणाक्षणाला ओळखता येतं. अजून सांगू, या सोहम मंत्रामुळे आपला मृत्यू कधी होणार आहे हे ओळखता येतं. ठला विठ्ठला. अजून सांगायचं राहिले, संपली वेळ आपली, 8:30 वाजले. श्वास जो चालतो तो आपला 12 बोटे श्वास चालतो. 12 बोटे माणसाचा श्वास, 12 बोटे. नासो पुटो निवारा ज्ञानेश्वरीत आहे हा, मी माझ्या पदरचं सांगणार नाही. नासो पुटो निवारा जो जातसे अंगुळे 12. 12 अंगुळे म्हणजे 12 बोट. संपला. 12 बोटे. माझा श्वास 12 बोटेत चालतो.
सर्वसामान्य माणसाचा श्वास 12 बोटे चालतो आणि सिद्ध पुरुषांचा श्वास जमिनीला खरडून चालतो. म्हणून 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 सिद्ध महात्मे जिथं जिथं जातात तिथं रिद्धी सिद्धी राहतात आणि त्यांच्यामुळे तुमच्या आमच्यासारखे लोक पुण्य पावन बनतात, त्यांचे पापादी दोष नष्ट होतात. बघा बारकाईनं तुम्ही आत्ता बघा, श्वासाचा धुनकारा टाकत राहायचं, मोठा खोलवर श्वास घ्यायचा आणि मोजायचे. संपलं. बघा अजूनही बघा, 12 बोटे माणसाचा श्वास चालतो, पण सिद्ध महात्म्यांचा श्वास, हे जी नवनाथ मंडळी आहेत, हे आपले काय नाव बैजीनाथ महाराज, हे सिद्ध का बनतात, सिद्ध पुरुष का बनतात, तर त्यांचा श्वास साधनेला बसले आणि जरी चालत राहिले तरी चिंतन सतत असल्यामुळं श्वासाची लांबी किंवा श्वास इतका चालतो जमिनीवरचे किडे मुकडे सुद्धा पावन होतात, रिद्धी सिद्धी तिथं राहतात त्यांच्या श्वासातून. म्हणून काय साधक पुढीला जाय मागे पावलाची ओळ आहे, ज्ञानोबा सांगतात. ते बाळासाहेब महाराज यमगर कुठे गेले, व्यासपीठाला आहे ना, ते साधक पुढारा जाय मागे पावलाची ओळ, जेत पाहे तेच मोक्ष सिद्धी. ज्ञानोबारांचे कितीतरी ओव्या अशा सांगू. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी केरी, आपल्याच्याने मोक्ष मिळत नाही. माझं नाव रगड शंकर आहे, पण माझ्याकडे मोक्ष नाही, कारण मी सामान्य शंकर आहे, सामान्य आहे. मी सर्वसामान्य साधक दशेत आहे, अजून पूर्णता साधकता दशा मला प्राप्त नाही. माझं आता वय अर्ध्याच्या पुढं चाललं तरी मी साधक नाही. हा, आणि मग दोन चार चाली शिकला तो साधक होईल. मेलो पिटीची वटणं वाजून वाजून 7वी पासन अजून सुद्धा माझा स्वर का होत नाही. का सांगायचंय मला हे, का सांगायचे, सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य साधकाला सहज सिद्धी प्राप्त होत नाही, पण जे खरोखरच योगी आहेत, खरोखरच ज्ञानी आहेत आणि खरोखरच जगताला पावन करणारे आहेत, त्यांच्या श्वासाने सुद्धा पृथ्वी मंडळावर रिद्धी सिद्धी राहतात आणि त्या रिद्धी सिद्धीद्वारा तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांची पाप, सर्वसामान्य लोकांचे दोष, सर्वसामान्य लोकांची रोगराई बरी होते. ठला विठ्ठल. म्हणून ही सिद्धी सामान्य नाही, हा योग सामान्य नाही, पण ज्यांनी प्राप्त केला ते महान महान साधू आहेत. म्हणून तर त्यांना महंत पदवी आहे, म्हणून तर त्यांना संत पदवी आहे, म्हणून तर त्यांना साधू पदवी आहे. काहू का, याचं कारण दृश्यमान संसाराकडे संत महात्मे साधूजन पाठ फिरवतात आणि केवळ एक परमात्म वस्तूला प्राप्त करण्यासाठी निशिदिनी सतत अष्टप्रहर आयुष्याची सूत्रदोरी आहे. तोपर्यंत साधना, नामचिंतन, ध्यान, योग हेच करत राहतात. का 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 त्यांना संसार नको आहे. संसार देहादिक कर्मेस, देहादिकाचा कर्म असेल, प्रकृतीचा धर्म असेल संसार, पण त्यांचा मुख्य हेतू आहे, मुख्य हेतू परमार्थ करणं, मुख्य हेतू परमार्थ करणं. आणि तो परमार्थ एकट्याने करून लोकांनाही त्याचं ज्ञान करून देणं. म्हणून संत महात्मे या मृत्यू लोकात आपल्याकडे पाहताना भगवत स्वरूपता पाहतात, विश्वात देवतत्व पाहतात. म्हणूनच संत महात्मे म्हणतायत, वा महाराज राम, आपण आमच्या पाया पडावं हे बरं नाही. ठला विठ्ठला.
अशी माणसं हो हो माहिती आहे ना. आपण प्रभू रामचंद्राच्या वंशातली कुशाच्या वंशापासून जन्माला आलेले आपले वंशज भगवान शिवाजी राजां म्हणजे योगी शिवाजी राजांचा जो पूर्वज आहेत, जे कोणी पहिले प्रभू रामचंद्राच्या 2 नंबरचे चिरंजीव लव आणि कुश, आपला राजपूत घराणा, क्षत्रिय घराणा, सूर्यवंशी घराणा, सूर्यवंशी कुलातले आणि काय त्याला कुशापासूनचे आपले वंशज आहेत. आपल्या चरणावर हे मोठे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहीत? आम्ही जुन्या माणसांकडून ऐकले म्हणून. आणि मी छत्रपतीचा जिल्हा, कुठला जिल्हा? छत्रपतीचा जिल्हा सातारा जिल्हा, अशी ही साताऱ्याची आपलं मी छत्रपतीच्या जिल्ह्यातला आहे. मला पुरुषोत्तम गोवईकर, तुम्ही आलात म्हणून हे आठवलं. पुरुषोत्तम गोवईकरांची बखर मला वाचायला मिळाली. तुम्हाला कशी मिळाली? मी न्यू इंग्लिश स्कूलला बाकडी ठोकायचे काम करायचो. बाकडं बेंच इंग्लिश स्कूलला त्या बाकडी ठोकायचे काम करायचं. आणि तिथं गोवईकरांच्या घराण्यातले कोणी शिक्षक होते. त्यांच्या घरी काय काम केलं निघालं तेव्हा त्यांच्याबरोबर गेलो. तर त्यावेळेला त्यांनी घरी नेल्यानंतर मला वाचनाचा छंद असल्यामुळं त्यांचं ते कपाट उघडलं आणि मंगळवार तळ्याजवळ त्यांचं घर आहे, तिथं बघायला मिळालं. ते पुरुषोत्तम गोवईकर सातारच्या राजघराण्यामध्ये पहिले मताली आपली पदवी आहे ना ती, त्याच्यात होते. ते मताली होते. त्यांनी संपूर्ण इतिहास, जावळीचा इतिहास, आपल्या छत्रपतींचा इतिहास म्हणजे आपला वंशजांचा इतिहास लिहून ठेवलेला होता. ते चुकलं. आता मला ते त्यावेळेला एवढं काही ज्ञान होतं, पण त्यावेळेला वाचलेलं अजून लक्षात राहिलं. दादा कुठली गोष्ट कधी निघल सांगता येत नाही. असं रामकृष्ण आपल्याला काय सांगायचे की जी सिद्धी आहे सोहम सिद्धी, या सोहम सिद्धीने जगताचे सर्व कारभार चालतात. म्हणून आपली ही सोहम सिद्धी साधकालाच प्राप्त होते. आणि ही साधकाला प्राप्त झालेली सोहम सिद्धी महंत, ज्ञानी, पुण्यवान, साधू महात्मे यांच्याकडूनच मिळते. म्हणून आपली ही जी भैरवनाथ मठातली ही जी सेवा आहे, ही महंत योगी आपले बैजीनाथजी महाराज, बैजीनाथ बरोबर ना, बैजीनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आहे. आणि अशा साधूंच्या वास्तव्यात तुम्ही राहतात. त्यांच्या समाधी मंदिराचं आणि गोरक्षनाथांच्या मंदिराचं काम चालू आहे. सगळ्यांनी यथाकथित यथाशक्ती मदत करायला विसरू नका. आणि अशा साधूंच्या मुळं आपली इडापिडा टळते बाबा, इडापिडा टळते. कसं सांगू? संभाजी काय ते हे दत्त संप्रदायातील माळशिरस म्हणून भाग आहे बघा. माळशिरस आपल्या पंढरपूरच्या रस्त्याला माळशिरस, त्या माळशिरसच्या दरीत साधारणपणे आपला शिंगणापूरचा महादेव, त्या शिंगणापूर महादेवाच्या काहीतरी एक 10 किलोमीटर अंतरावर दरीत हे संभाजी बाबा म्हणून राहतात. तर हे संभाजी बाबा परमपूज्य आदरणीय गोंदवलेकर महाराज आहेत ना, गोंदवलेकर बाबांचे गुरु आहेत. तर गोंदवलेकर बाबांच्याकडे एक शिष्य श्रीराम जयराम जप करणारा, त्याची श्रद्धा बसली आणि जप केल्यानंतर त्याला काही विशेष अनुभव आला आणि त्याला असं वाटलं आपण बाबांची ही सेवा करावी आणि बाबांच्या सेवेला येण्यासाठी मला गाडी असावी. म्हणून त्याने बाबांच्या म्हणजे काय आज्ञेने एक 4 चाकी खरेदी केली. 4 चाकी. मी हे काय सांगतोय, महात्म्यांच्या जवळ सिद्धी कशा असतात हे पहा. मग गोंदवलेकर बाबांच्या जवळ त्याने ते तशी विचारणा केली. गुरुजी तुमची ही सेवा घडेल आणि मला तुमच्या दर्शनाला वरच्यावर येता येईल, तेव्हा मी एक 4 चाकी खरेदी करतो. करू? म्हणजे कर, खुशाल कर, पण पूजन करण्याच्या अगोदर पहिली माझ्याजवळ आण. त्याने गाडी पुण्यात खरेदी केली आणि पुण्यातून तो तिथं गोंदवल्याला आला.
गोंदवल्याला आल्यानंतर महाराज आसनावर होते. महाराजांना सांगितलं शिष्याने, बाबा रे बाबाजी आणि आपले ते शिष्य आलेले आहेत, त्यांनी गाडी आणली, त्या गाडीचं पूजन करण्यासाठी जावा. मग गोंदवलेकर बाबा उठले, ते हातात काठी घेऊन, हातात काठी घेत, जशी काठी घेतली आणि ताड 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 त्या गाडीकडे चालत गेले. मंदिरासमोर लावलेली गाडी गेले. मागचा पुढचा विचार केला नाही. श्रीराम जय राम जय जय राम नाममंत्र म्हणाले आणि त्या गाडीवरच त्या काठीच्या धोपाट्या टाकल्या, सगळ्या काचा फोडल्या. काचा फोडल्यानंतर मग त्यांनी आता एवढी नवी कोरी गाडी, जरी आपल्या बापानं म्हणा, आपल्या बापानं जरी काठीनं जर काचा फोडल्या तर नवी कोरी गाडी आपल्या कमाईची आणली, बापाचे बी नाही, आपल्या कमाईची आणली आणि बापाला सांगितलं तुम्ही पूजा का, वडीला श्रेष्ठ आहेत ना. जर वडिलांनी जर काठीनं फोडलं तर आपल्याला काय वाटेल? अहो पोटचा पोरगा असं तो बापाला धुतल्याशिवाय राहील का? आताच्या पद्धतीने बापाला सांगील, तुका म्हणे सांगू किती लेख बापा ते मारी ती. आता आहे ना तसं, त्याने मारलं असतं पण त्याने संयम राखला. बाबा असं आपण विचित्र वर्तन का केलं? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, म्हण 5 वेळा म्हण, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मोठ्याने म्हणाला तो. आणि मग त्याला सांगितलं, ऐक, ही गाडी तुझ्यासाठी धोक्याची होती, याच्यात तुझ्यासाठी काळ बसला होता, त्या काळाला मारून मी बाहेर घालवलं. आता तू गाडी खुशाल घेऊन जा. गाडीचं पूजन केलं, फुटक्या गाडीचं पूजन केलं आणि मग त्याने पुण्यात कंपनीला वगैरे देऊन त्या काचा बसवल्या आणि त्यानं गाडी आयुष्याच्या शेवटपर्यंत ती वापरली. असा गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रकथेत भाग आलेला. मला मुद्दा काय सांगायचे तुमच्या लक्षात येते का? पहा, साधू महात्मे किती पावन असतात. का पावन असतात? त्यांची जी सिद्धी आहे, कैवल्य सिद्धी, मोक्ष सिद्धी, सोहम सिद्धी, या सोहम सिद्धीने, कैवल्य सिद्धीने, मोक्ष सिद्धीने साधू महात्मे या विश्वात देव तत्व पाहतात आणि आपलं सर्वसामान्य लोकांचं पाप घालवतात. म्हणून विश्वात देव तत्व पाहणारे साधू महात्मे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. जो तुमच्यातला आत्माराम आहे तोच त्या साधूंच्या मध्ये आहे. पण आपल्यातला आत्माराम ओळखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? साधू महात्म्यांना शरण गेलं पाहिजे. उदाहरण सांगू, महाराजजी बसलेत, उदाहरण सांगू. छत्रपती शिवाजी राजे राज्य आणि तुकोबारायांच्याकडे देऊ लागले. मी आजपासून तुमचा दास बनलो, तेव्हा मला अनुग्रह द्या, मी हा राज्य सगळं सोडून देतो. त्यावेळेला छत्रपतींना कुलधर्माचं ज्ञान रामदास आपलं तुकोबारायांनी सांगितलं आणि तुम्हाला एका श्रेष्ठ सद्गुरुनाथांची भेट घडवून देतो म्हणून छत्रपतींना सोबत घेऊन रामदास स्वामींच्याकडे आणि सज्जनगडावर आणलं. आणि सज्जनगडावर आणल्यानंतर काही दिवस राहिले राजे. स्वामी, मी हे सगळं मराठी साम्राज्याचं राज्य तुमच्या झोळीत टाकतो, मला आपला सेवक बनवा. त्यावेळेला राष्ट्रसंत रामदास स्वामी महाराजांनी, ते सुद्धा योगीच होते ना, योगी राष्ट्रसंत रामदास स्वामींनी उपदेश केला की बाबा रे, तुझं क्षात्र तेज आहे, क्षात्र तेज करूनच देशाचं, मराठीशाहीचं रक्षण करायचं आणि परमोच्च पदाला जाऊन पोहोचायचं. हो, काय ते पहिला त्या जितवावा मोक्षशे मोहीम आहे का नाही? अर्जुना, अरे जर रणांगणात मेलास तर मोक्ष आहे, किंवा रणांगणात राहून जर सिद्धी मिळवलीस तरी मोक्ष आहे, पण रणांगणातून सोडून जर निघून गेला तर मात्र नरकाची प्राप्ती आहे. असं हे ज्ञान रामदास स्वामींनी छत्रपतींना सांगितलं. आणि मग छत्रपतींच्या हृदयात बोध ठसवला आणि त्या बोधाचा अनुभव देण्यासाठी एक पाथरवटा कडवी
दगड फोडला आणि त्या दगडाच्या पोकळीत खळगा होता, त्या पोकळीत थोडंसं पाणी आणि त्याच्यात एक बेडूक. छत्रपती राजे सांगा, या बेडकाचं भलन पोषण तुमची ही मराठी शाहीच करत होती ना? मग राजांना अनुताप चित्तात झाला आणि अनुतापानंतर छत्रपती शिवाजी राजांना जो योग प्राप्त झाला, त्या योगाद्वारा छत्रपती शिवाजी राजा अनेक 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 संकटातून तरते झाले. येते का पहा लक्षात? अनेक संकटातून छत्रपती राजे तरते झाले. म्हणून तर छत्रपतींसाठी रामदास स्वामी महाराजांनी श्रीमंत योगी राजा असं म्हटलेलं. छत्रपती शिवाजी राजा नुसता राजा नाही तर योगी, श्रीमंत योगी. हे योग परंपरा आहे ना, ती त्याच्यातलीच आहे. मला काय सांगायचे, हा अनुभव महान असणाऱ्या राजाला सुद्धा देतात आणि हाच अनुभव दिग्मूढ असणाऱ्या लोकांना सुद्धा देतात. बाबांनो, या विश्वात परमात्मा सर्वत्र आहे. सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश कर सहस्र रश्मी, असा सर्वत्र भरून उरलेला परमात्मा तोच विश्वदेव. हा अनुभव ज्यांना आहे त्याचं वर्णन ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, सर्वाघटी राम देहा देही एक, एक हरी आत्मा जीव शिव समा. परमात्मा सगळीकडे आहे, सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. परमात्मा सगळीकडे आहे. किती आहे म्हणाल? व्यापक. जसा वायू व्यापक आहे, जसं आकाश व्यापक आहे, पृथ्वी आप तेज सगळी काही व्यापक तत्व पंचमहाभूत आहेत. जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरियले, सत्ता मात्रे आपुलिया असा तो ज्याची सगळ्या जगतावर सत्ता चालते, तो सत्ताधीश असणारा परमात्मा, सगळ्यांच्या हृदयारामात राहणारा परमात्मा, तो भगवान परमात्मा सांगताय स्वतः, अरे अर्जुना ऐक, मी कुठं नाही असं नाही, मी सर्वत्र आहे, पण ऐक, मी महात्म्यांच्या हृदयात मात्र विशेषत्वाने आहे. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम
प्राकृती माश्रिता भजन्तेने मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. मी सगळ्या भूतमात्रात असलो तरी महात्म्यांच्या हृदयात विशेष माझं स्थान आहे. का भक्त हन महात्मे हे माझी निजाची धामे. ज्ञानोबाला सांगतात अरे भक्त महात्मे साधू महात्मे भगवान परमात्म्याला राहण्याचे ठिकाण आहे. जसं की काडी पेटी. अग्नी कुठं राहतो सांगा? गाव पेटावते ते आपलं हे पेटवण्यासाठी अग्नी कुठं राहतो? तुमच्यात काडी पेटी नाही? अहो काडी पेटीत अख्ख्या काडी पेटीत राहत नाही. कुठं राहतो सांगा? एका काडीच्या किती मोहरी एवढं असतं नाही? मोहरी एवढं आहे का नाही? मोहरी एवढं असणार ते गुल अख्खं घरदार गुल आपलं अग्नी किती असतो सांगा? अगदी सूक्ष्म त्या पुढच्या मोहरी एवढ्यात त्या गुलामध्ये असतो अग्नी. पण तो अग्नी सुप्त असतो. अग्नी नाही का? तो आहे. पण सिद्धी करायची असेल तर काय करावं लागतं? काडी पेटी अशी लांब धरायची आणि तिकडच्याला सांगायचं ही काडी पेटी घेऊन पळत ये. तो पळत आला की इथं आपटायची मग पेटते ना. अहो नाही, फक्त एक नाजूकसा झटका द्यायचा. एक झटका थोडासा एक झटका दिला की त्या काडीच्या गुलाचा आणि ज्वाळात रूपांतर होतं आहे ना. तो अग्नी सिद्धीला पावतो. सिद्धीला किंवा आपली ही लाईट पहा. लाईट वायरीत लाईट आहे का नाही? मी आपलं तुम्हालाच विचारतो. वायरीत लाईट आहे. वायरीतली लाईट आहे सामान्य रूपाने. एकाने मला विचारलं महाराज वायरीत लाईट अशी. म्हणलं नसलच तिथं. म्हणलं असं कसं? आहे लाईट पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? अहो वायरीतली लाईट घ्यायची असेल तर त्याला पुढं बल्ब जोडावा लागतो. म्हणलं वायरीत लाईट नसल. नाही म्हणलं आहे लाईट. मग दाखवा. अरे वायरीतली लाईट कशी दिसल? वायरीतली लाईट दिसणार नाही. वायरीतली लाईट दिसण्यासाठी काय करावं लागेल? मीटर पासून निघालेला प्लग बोर्ड त्याच्या ठिकाणी असणारं बटन आणि प्लग ही वायरीची दोन टोकं तिकडच्या प्लग मध्ये खुपसावी लागतील आणि उरलेली दोन टोकं तोंडात धरावी लागतील. मग लाईटी लागतील का हॅलोजन लागल? अहो नाही. लाईट लागण्यासाठी बल्ब मध्ये प्रकाश येण्यासाठी वायरीतलाच प्रकाश तो बल्ब मध्ये येण्यासाठी बल्ब जोडावा लागेल. नुसता बल्ब जोडून नाही जमणार तर ते बटन ऑन करावं लागेल. बटन ऑन केल्याशिवाय जमणार आहे का? नाही. वायरीतली लाईट आहे ते सुप्त रूपाने सूक्ष्म रूपाने सामान्य रूपाने. पण बल्ब मध्ये जी प्रकाशित होते बल्ब मध्ये जी लाईट येते प्रकाश येते ते विशेष रूपाने. तसं तुमच्या आमच्या हृदयात राहतो तो परमात्मा सूक्ष्म आणि सामान्य रूपाने. पण महात्म्यांच्या योग्यांच्या साधू पुरुषांच्या हृदयात राहतो तो विशेष स्वरूपाने. म्हणून संत महात्म्यांनाच या विश्वातल्या देवतेचा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विठोबा
अनुभव विश्वदेव सत्यत्वे या विश्वात परमात्मा सर्वत्र भरून उरलेला आहे. भगवान परमात्मा आणि नारदजी विचारतात, देवा तुम्ही कुठं राहता हो? त्यावेळेला नारदजीला उत्तर देताना भगवान म्हणतायत, मी अशा ठिकाणी राहतो. तुम्ही तर सगळीकडेच राहता, मग अशा ठिकाणी राहतो म्हणजे काय, नेमकं कुठं राहता? त्यावेळेला नारदजीला सांगताना देव म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रव मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. मी तिथं असते, तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. तेथे असे देव उभा. हो हो, कुठं आहे? संत महात्म्यांच्या हृदयारविंदी देव आहे आणि संत महात्म्यांच्या सांगाती आहे. संत महात्म्यांच्या अंग संगाशी जेथे जातो ते तू माझ्या सांगासी चालविशी हाती धरोनिया. भगवान परमात्मा भक्त जिथं जातील तिथं परमात्मा जातो का? कारण परमात्मा भक्तांच्या पायाखाली रिद्धी सिद्धी प्राप्त करून देतो. रिद्धी सिद्धीद्वारी अंगण झाडीती उच्चिष्ट काढती जीवनमुक्ती. रिद्धी सिद्धी किंवा आपल्या हरिपाठात आहे की नाही वर्णन, रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाधी चौथ्या परमानंदी मन नाही. जिथं परमानंदात मन नाही तिथं रिद्धी सिद्धी काय उपयोगाच्या. पण जिथं परमानंद स्वरूपात योगी महात्मे राहतात तिथं रिद्धी सिद्धी कायम राहतात. म्हणून मोक्ष तो पाहत सेवास रिद्धी सिद्धी देशवटा त्रास न शिवतीयास वैष्णवजन. नाटाच्या अभंगामध्ये संसार तो तयाचा दास मोक्ष तो पाहत सेवास रिद्धी सिद्धी राहतात त्यांच्याजवळ. म्हणून रिद्धी सिद्धीनं लोकांची दुखणं भानं लोकांची रोगराई घालवतात. अहो सगळ्यातलं एकच उदाहरण सांगू का? मुक्ताबाई महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, ज्ञानोबा राय आदी करून ही अनेक संत महात्मे मंडळी पैठणवरून नेवाशाकडे येत असताना पुणतांब्याला पोहोचली आणि पुणतांब्याला पोहोचल्यानंतर तिथं कोणी एक साधू महात्मे बसले होते 1400 वर्षाचे रिद्धी सिद्धी प्राप्त असणारे चांगदेव. आणि चांगदेवांच्या समाधी उत्थानानंतर मेलेली मडी, तुम्ही जिवंत आहात ना? मेलेली मडी उठून जायची नुसतं पाहिलं तरी. असे मेलेली प्रेत आणून टाकलेली लोक शोक करणारी पाहिली. मुक्ताबाई महाराजांनी निवृत्तीनाथजींना विचारलं, दादा हे लोक अशी का टाकलीत? बाई हे बघ, हे साधू महात्मे चांगदेव, हे चांगदेव समाधीतून उत्थान झाले की या सगळ्यांना जिवंत करतात. असं मग इतका उशीर इतके दिवस त्यांची कधी समाधी उत्थान होईल? जाऊ दे मरू दे, मी एक प्रयोग करते. आता मुक्ताबाई मुळातच आदिमाया शक्ती ना आदि गुरु शंकरांचेच अंश असलेले निवृत्तीनाथ यांचा अनुग्रह लाभलेल्या मुक्ताबाई महाराजांनी काय केलं? शेजारी पडलेलं कितीतरी दिवसाचं असं कुत्र्याचं हाड, पिल्लाचं हाड त्या कुत्र्याच्या म्हणजे ते वक्ते बाबांनी सांगितलेलं, कुत्र्याचं ते हाडूक घेतलं आणि सगळ्यांच्यावरून फिरवलं, ए उठा जा घरी असं म्हणून सगळेजण उठून गेले. एवढी रिद्धी सिद्धी प्राप्त. आणि जे हाडूक घेतलं होतं उठवण्यासाठी ते सुद्धा हाडूक टाकून दिलं. त्या टाकून दिलेल्या हाडकातून कुत्र तयार होऊन निघून गेलं. अशी जर रिद्धी सिद्धी महात्म्यांच्याकडे असेल आणि रिद्धी सिद्धीचा वापर जनमानसाच्या कल्याणासाठी करत असतील तर देव त्यांच्या जवळ राहणार नाही का? देव त्यांच्या जवळच आहे. देवतया जवळी असे बापनाचे दर्शने तुकाराम 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 गोरक्षनाथ महाराज आदिनाथ
चिंतन सेवेला पूर्ण विराम.